शेती कोणती शेती आहे? सेंद्रिय शेतीची आज गरज का निर्माण झाली? कोण सांगेल? सेंद्रिय शेतीची आज गरज का निर्माण झाली? कारण वर्षानुवर्ष आपण शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर अति प्रमाणात करतोय. शेतामध्ये कीटकनाशकांचा वापर अति प्रमाणात होतोय आणि त्याच्यामुळे रासायनिक खतांचा जास्त वापर तसंच कीटकनाशकांचा अति प्रमाणात वापर याच्यामुळे काय होतंय? शेती दिवसेंदिवस नापीक होते, म्हणजे त्याच्यातनं कमी उत्पादन येत आहे. पण या शेतामध्ये असा प्रयोग आहे की इथे सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते. मग सेंद्रिय पद्धतीने शेती म्हणजे काय? तर प्राणी मात्रांचं मल, गोमूत्र यांचं एकत्रीकरण करून एक लिक्विड तयार केलं जातं आणि ते लिक्विड या शेतातल्या पिकांना खत न देता काय देतात? ते लिक्विड दिलं जातं. म्हणजे सेंद्रिय पद्धतीचं पूरक असं खत या शेतातील पिकांना दिलं जातं. त्याच्यामुळे हे जे पिकं आहेत हे पिकं सुद्धा कशी आहेत? ताजे, शरीराला अतिशय चांगले आणि उत्कृष्ट दर्जाचं पीक या सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये आपण घेऊ शकतो आणि याच्यामध्ये उत्पादन सुद्धा चांगल्या प्रमाणात वाढू शकतं. म्हणून भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीचं अतिशय महत्त्व आहे आणि ती माहिती तुम्हाला सर्वांना व्हायला पाहिजे. म्हणून तुम्हाला या शेतामध्ये आपण आज क्षेत्र भेटीसाठी आणलेलं आहे. त्याच्यानंतर अजून इथे एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की आपण पारंपरिक पद्धतीने शेतामध्ये एकच पीक घेतो. उदाहरणार्थ आपल्या शेतामध्ये कोणकोणती पिकं असतात सांगा? कापूस, अजून ठीक आहे. मग काय झालं? एकच पीक घेतल्यामुळे कधी कधी त्या एका पिकाला काय होतं? अचानक जोराचा पाऊस येतो, ते पीक नष्ट होऊन जातं. किंवा कधी कधी पाऊसच येत नाही, त्याच्यामुळे सुद्धा त्या पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होतो. पण इथे काय आहे? या शेतामध्ये पाहण्यासारखे काय आहे? इथे एका पिकासोबत अनेक पिकं घेतली जात आहेत. म्हणजे एका पिकाच्या मध्ये दुसरं पीक घेतलं जाते, याला आपण आंतरपीक पद्धती असं म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं? मोसंबीचं उत्पादन नाही आलं तर टरबुजाचं उत्पादन येतं, टरबुजाचं उत्पादन नाही आलं तर भेंडीचं सुद्धा उत्पादन आहे. म्हणजे एखाद्या